नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये भारताचा भूगोल या विषयावरती महत्त्वाचे असणारे 30 इम्पॉर्टंट प्रश्न आपण पाहणार आहोत. हे प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती तसेच सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट प्रश्न ठरणार आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे आपण पूर्णपणे स्टेट बोर्ड ठोकळ्यातील घेतलेले आहेत. म्हणजे यातील जे काही 30 प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील घेण्यात आलेले आहेत. कारण हे प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारण्यात आले होते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. दालमिया नगर, सिंद्री, चौबासा ही सिमेंट उत्पादनात अग्रेसर असणारी काही ठिकाणे आहेत. ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला 4 ठिकाणं दिलेली आहेत. दालमिया नगर, सिंद्री, चौबासा ही जी सिमेंट ठिकाणं आहेत ही सिमेंट उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत. पण ही कोणत्या राज्यामध्ये येतात? तर ही येतात पहा, पर्याय क्रमांक 1 तर झारखंड या राज्यामध्ये आहेत. ऑप्शन 1 आपलं आन्सर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून डॅश जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात व्हावी म्हणून कोणत्या ठिकाणाजवळ एक लहान जलविद्युत प्रकल्पाची उभारणी केली होती? आणि ते जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 तर दार्जिलिंग. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. खालीलपैकी कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणजेच क्वीन ऑफ अरेबियन सी या नावानं ओळखलं जातं? मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत 4 ते 5 वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहा, त्यामुळे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. अरबी समुद्राची राणी म्हणून कोची या शहराला ओळखलं जातं किंवा या ठिकाणाला ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 आहे. डॅश हे भारतातील सगळ्यात मोठे नदी पात्रातील बेट आहे. खालीलपैकी असं कोणतं बेट आहे की जे नदी पात्रातील सर्वात मोठं बेट आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर माजुली हे आपल्या भारतातील सर्वात मोठं नदी पात्रातील असणारं बेट आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे. डॅश हे महाराष्ट्रातील प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले एक धरण आहे. मित्रांनो, यावर आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर भंडारदरा हे जे आहे हे प्रवरा नदीवरती बांधण्यात आलेलं धरण आहे. पण आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न असा विचारला गेला होता की भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर हे बांधण्यात आलेलं आहे प्रवरा नदीवरती. पर्याय क्रमांक 3 आपलं आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 6वा आहे. भारताने कोणत्या देशासोबत दोन्ही भूमींना जलमार्गांनी जोडण्यासाठी एका करारावरती स्वाक्षरी केली आहे? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्समध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. भारत आणि कोणता देश या दोन्ही देशांनी मिळून 2 भूमींना जलमार्गांनी जोडण्यासाठी एक करार केला होता? त्या कोणता देश आहे? तर तो देश आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर भारत आणि बांगलादेश. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा आहे. सोमनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? पहा, सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 4 तर गुजरात या राज्यामध्ये येतं पहा सोमनाथ मंदिर. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला खूप वेळा विचारण्यात आला होता. सोमनाथ मंदिरावरती आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प या कोणत्या प्रदेशाच्या किंवा परदेशाच्या सहयोगाने विकसित करण्यात आलेला आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प जो आहे तो कोणत्या देशाच्या सहयोगाने विकसित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर जपान या देशाच्या सहयोगाने किंवा मदतीने भारतामधील बुलेट ट्रेन प्रकल्प जो आहे तो विकसित केला गेला. पर्याय 2 आपलं उत्तर होईल जपान. प्रश्न क्रमांक 9 आहे. भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील 2/3 एकशिंगा गेंड्याच्या संख्येचे गेंडे आहेत? प्रश्न समजावून घ्या. एकूण जगामध्ये जेवढे गेंडे आहेत त्यांच्या किती 2/3 एकशिंगी गेंडे जे आहेत हे भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतात? तर ते राष्ट्रीय उद्यान आहे ऑप्शन क्रमांक 1 तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. या उद्यानामध्ये एकूण जगातील 2/3 जे गेंडे आहेत एकशिंगी गेंडे हे आपल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आहेत.
पर्याय क्रमांक 1 आपलं आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. भारतातील खाऱ्या पाण्याचा तलाव डॅशपैकी खालीलपैकी कोणता आहे? यामध्ये 4 तलाव आहेत. दाल, सांबर, हुसेन सागर आणि पिचोला. यापैकी असा कोणता खाऱ्या पाण्याचा तलाव आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर सांभर तलाव जो आहे हा खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. यामध्ये जे दिलेले 3 आहेत दाल, हुसेन सागर आणि पिचोला, तर हे गोड्या पाण्याचे सरोवर किंवा तलाव आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालीलपैकी सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, भारतातील सर्वात उंच जे शिखर आहे ते आहे K2. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की भारतातील सर्वोच्च म्हणजे उंच असलेल्या शिखरांपैकी एक आहे नंदादेवी शिखर. हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे येतं पहा ऑप्शन क्रमांक 2. तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे नंदादेवी. या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो पहा, की जे महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई. आणि हे कळसुबाई कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 आहे. भारतातील डॅश राज्यांमध्ये गंगा नदी पश्चिम हिमालयामध्ये उदयास आली. कोणतं असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये गंगा नदीचा जो उदय आहे तो पश्चिम हिमालयामध्ये झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर उत्तराखंड हे आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. भारतात बॉक्साईट धातूचा सर्वात मोठा ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापरला जातो. बॉक्साईट हा जो धातू आहे आपल्या भारतामध्ये याचा उपयोग ॲल्युमिनियम बनवण्यासाठी केला जातो. तर हा साठा देशाच्या कोणत्या भागात सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे? प्रश्न थोडासा समजावून घ्या. याच ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार करतात. तयार कसे होतात? तर बॉक्साईटपासून सर्वात जास्त कोणता धातू बनवला जातो? तर ॲल्युमिनियम. तर हे जे बॉक्साईटचे साठे आहेत हे देशाच्या कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर ओडिसा हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त बॉक्साईट धातूचे साठे आढळतात. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. भारतातील खालीलपैकी सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? मित्रांनो, यावरती प्रश्न आपल्याला 2 ते 3 वेळा सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. भारतातील खालीलपैकी सर्वात मोठा किल्ला. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जो चित्तोडगड किल्ला आहे हा आपल्या देशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. पण दिलेल्या ऑप्शनमध्ये सर्वात मोठा आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. भारतातील सर्वाधिक अंदाजे म्हणजेच किती 60% पाऊस ज्या कालावधी पडतो त्या कालावधीस आपण डॅश असे म्हणतो. प्रश्न हा थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि प्रश्न समजावून घ्यायचा आहे. कारण हा प्रश्न आपल्याला 2023 ला जी वनरक्षक भरती झाली त्यामध्ये जशाच तसा विचारला होता. भारतातील सर्वाधिक म्हणजे अंदाजे किती 60% पाऊस ज्या कालावधीमध्ये पडतो त्या कालावधीला काय म्हणतात? तर लक्षात ठेवा त्या कालावधीला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4. तर वरीलपैकी सर्व म्हणजे त्या कालावधीमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून कालावधी म्हणतात, मान्सूनचा कालावधी म्हणतात किंवा त्याला पावसाळा देखील म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे? पहा, शुष्क म्हणजे एक प्रकारे काय विचारले आपल्याला? कोरडे असं विचारलं आहे. आणि भारतातील ते स्थळ कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जे जैसलमेर आहे हे भारतातील आपल्या सर्वात शुष्क स्थळ आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थित आहे? यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न लक्षात ठेवा. पण कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प जो आहे तो शिवसमुद्रम या ठिकाणी स्थित आहे. आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जातो की कोणत्या नदीवरती आहे? तर कावेरी नदीवरती पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारत शासनाअंतर्गत असलेली आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट महाराष्ट्र राज्यात कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. पोलीस भरतीसाठी या प्रश्नावरती थोडंसं लक्ष द्या. आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे ही महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पुणे या शहरामध्ये आहे आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश नावाने ओळखले जातात? कोणत्या नर्मदा नदीचे
दक्षिणेकडील त्रिकोणाती प्रदेश म्हणजे त्रिकोणाची आकृती असणारे जे काही प्रदेश आहेत ते कोणत्या नावानं ओळखतात? तर ते ओळखले जातात पर्याय क्रमांक 4 दख्खनचे पठार. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. न्यूमूर या बेटावरून सध्या कोणकोणत्या 2 देशांमध्ये विवाद सुरू आहे? पहा, न्यूमूर बेटावरून एक विवाद सुरू आहे. तर ते विवाद कोणत्या 2 देशांमध्ये आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत व बांगलादेश या 2 देशांमध्ये न्यूमूर या बेटावरून वाद सुरू आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे. खालीलपैकी असा कोणता देश आहे ज्या देशातील 100% लोकसंख्या ही स्थलांतरित आहे? पहा, कशी स्थलांतरित, कशी पण 100% लोकसंख्या स्थलांतरित असणारा देश. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर व्हॅटिकन सिटी हा जो देश आहे या देशातील लोकसंख्या ही 100% लोकसंख्या स्थलांतरित आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्याला 5-6 वर्षापूर्वी एक महत्त्वाचा जिल्हा होता गुरगाव, जो की आंतरराष्ट्रीय ख्यातीवरचा आहे. यापूर्वी प्रश्न विचारला होता की गुरगाव हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुरगाव हा जिल्हा हरियाणा राज्यामध्ये आहे. पण गुरगाव या जिल्ह्याचं सध्याचं नाव काय आहे? तर त्याच जिल्ह्याला सध्या गुरुग्राम या नावानं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे. मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? या ठिकाणी आपल्याला लोकचित्रकलेचा एक प्रकार दिलेला आहे मधुबनी. तर हा कोणत्या राज्याचा प्रकार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर बिहार हे जे राज्य आहे, बिहार राज्याचा लोकचित्रकला प्रकार आहे. त्याचं नाव आहे पहा मधुबनी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे. डॅशमध्ये 54 बेटे आहेत आणि ते पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या दक्षिणेला वसलेले आहेत. खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की त्यामध्ये 54 बेटे येतात आणि ते पश्चिम बंगालच्या गंगा नदीच्या दक्षिणेला वसलेलं आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर सुंदरबन हे जे ठिकाण आहे यावरती येतात पहा एकूणच 54 बेटे आणि हे पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीच्या दक्षिणेला वसलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यावरती आपल्याला वनरक्षक भरती 2019 ला सुद्धा प्रश्न विचारला होता आणि पोलीस भरती 2018 ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर नाल सरोवर पक्षी अभयारण्य जे आहे हे गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील डॅश हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? खालीलपैकी असा कोणता प्रकल्प आहे ज्याला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? आणि हा प्रकल्प जो आहे तो आंध्र प्रदेश राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय? ऑप्शन क्रमांक 1 तर पोलावरम हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये डॅश या राज्यातून पुरुष लोकसंख्येचे स्थलांतर प्रमाण हे सर्वाधिक होते. प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. कधी दिलाय आपला? 2001 च्या जनगणनेनुसार. सध्या जी शेवटची झाली ती 2011 ला झाली, पण यानंतरची होणारी 2021 ला होती, ती अद्यापही जनगणना झालेली नाही. म्हणून हा डेटा 2001 मधला आहे. तर 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या राज्यातून पुरुष लोकसंख्येचे स्थलांतर प्रमाण हे सर्वात जास्त होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर उत्तर प्रदेश या राज्यातून पुरुष लोकसंख्येचं स्थलांतर जे आहे ते सर्वात जास्त होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदाधुपीमुळे प्रभावित आहे. धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेलं राज्य कोणतं आहे? पहा, मृदेची धूप होणारं सर्वात जास्त किंवा सर्वात जास्त मृदाधुपीखाली असणारं क्षेत्र जे आहे किंवा कोणतं राज्य आहे असा प्रश्न आहे. तर ते उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर राजस्थान हे आपलं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 29 आहे. पठारी प्रदेशांचा विचार केल्यास खालीलपैकी कोणत्या राज्यात रायलसीमा नावाने ओळखले जाणारे पठार स्थित आहे? मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. रायलसीमा या नावाचा एक शब्द आपण साऊथच्या मूव्हीमध्ये खूप वेळा ऐकलेला असेल, रायलसीमा. तर हे जे रायलसीमा आहे हे पठार कोणत्या राज्यामध्ये येतं? तर हे येतं ऑप्शन क्रमांक 2 तर तेलंगणा या राज्यामध्ये येतं रायलसीमा. पर्याय क्रमांक 2 उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 30 आहे. भारतातील सर्वच राज्यात मृदेची झीज होताना आपल्याला दिसते. परंतु डॅश या राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरती अतिसंवेदनशील असते. लक्षात ठेवा, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. आपल्या भारतातील सर्व राज्यामध्ये मातीची झीज होते, पण असं कोणतं राज्याचा समुद्र किनारा आहे त्यावरती ती अतिसंवेदनशील असते? ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे पहा, केरळ राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरती ती अतिसंवेदनशील असते. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न जे आपल्याला भारताच्या भूगोलावरती प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. या 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे जे आहे सत्यशोधक अकॅडमी चॅनल, हे मराठी नोकरी या चॅनलचा दुसरा एक भाग आहे. त्यामुळे यावरती सुद्धा आपण ज्या काही PDF देतो ह्या मराठी नोकरी टेलिग्रामवरती आपल्याला मिळून जातील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.